फिर दुसरा सामना पाहतोय. मागच्या फेरीत कारभाव संघाला परास्त केलाय तो कळंब संघ. भूमी 11 कळंब हा संघ आपण पाहतोय. पंकज बदे गोलंदाज, ज्या मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजीच्या पंकजच्या माध्यमातून आपण पाहिली, तो पंकज गोलंदाजी मार्कस तयार होत आहे. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावही यशस्वीरित्या पूर्ण करतोय. फलंदाज अक्षय खातं उघडतोय स्वतःच आणि संघाचं. 2 धावा. चेंडू हवेत आणि पहिला धक्का अक्षयच्या रूपात लागतो तो कारिवली संघाला. वन डाऊनचा फलंदाज आपण जतीनला पाहतोय. चांगली फलंदाजी करावी लागेल या जतीनला, कारण पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर हादरा दिलाय या पंकजने आणि पहिलं यश मिळवून दिलं आपल्या कलम संघाला. पहिला धक्का लागला, मोठा गळा मासाला लागलाय. आणि या धक्क्यातून कसं सावरतोय कारिवली संघावर पाहायला मिळेल. पॉइंटला केलेला चेंडू, क्षेत्ररक्षक मागे धावतोय. 2 धावा या चेंडूवर पूर्ण केल्यात त्या जतीनने आणि संघाची धावसंख्या होते 4. 1 बाद 4 अशी धावसंख्या. 3 चेंडूंचा अद्याप खेळ झालाय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या 4. 1 बाद. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर चांगलं कमबॅक करत गडी बाद केला आणि दुसऱ्या चेंडूवर पुन्हा 2 धावा या जतीनच्या माध्यमातून आपण पाहिल्या. पहिल्या चेंडूवर खातं उघडलंय या जतीनने. चांगली गोलंदाजी आपण पंकजच्या माध्यमातून पाहतो. पहिल्या सामन्यात सुद्धा पंकजने चांगली गोलंदाजी केली होती. खूप कमी धावामध्ये रोखलं होतं ते कारभाव संघाला. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सुमितच्या माध्यमातून. धावसंख्या झाली आहे 5. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. चांगली गोलंदाजी. दुसऱ्या फेरीतील सामना आपण पाहतोय. या सामन्यातील विजेता संघ विहा 11 टेंबिवली संघाविरुद्ध फाईट करेल. जो जय झाटे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. रवींद्र भोईर यांच्या कन्याच्या नावाने तो संघ खेळतोय. चांगले क्षेत्ररक्षण, पुन्हा एकच धाव. कोणताही मोठा फटका पाहायला मिळत नाहीये या षटकामध्ये कारली संघाकडून. अक्षरशः रोखून धरलंय या पंकजने कारली संघाच्या फलंदाजांना. एकेरी दुहेरी धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 1 बाद 6. शॉट फुल केलाय आणि 4 धावा या शेवटच्या चेंडूवर येत आहेत. धावसंख्या झाली आहे 10. पहिलं षटक P1 संपलंय आणि 1 बाद 10.
दुसरं षटक घेऊन आपण पाहतोय योगेश बदे याला चांगली गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून आपण पाहिली. शेवटच्या चेंडूवर मात्र चौकार आला. पहिला मोठा फटका आपण पाहिला. धावसंख्यात 1-10 पहिलं षटक संपलंय. क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल कारण 4 षटकांचा सामना असेल. एक षटक पॉवर प्ले होतं. दुसरं षटक चला विलासदादा घोडिंदे आपण समालोचन कक्षामध्ये आपल्या व्यासपीठावर यायचंय. विलासदादा घोडिंदे आपण व्यासपीठावर यायचंय. संजय भाऊ भोईर आपल्याला बोलवत आहेत. पहिल्या चेंडूत 2 धावाला धावसंख्या झाली आहे ती 12. लोअर फुलटोचा चेंडू होता. कव्हरला मारलेला फटका. 1 धाव या चेंडूवर येते. एकच धावेवर समाधान या कार्ली संघाच्या फलंदाजाला मानावं लागेल. एकेरी दुहेरी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होती ती 13. 2 चेंडूंचा अद्याप खेळ झालाय. या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. काहीशे मोठे फटक्यांपासून रोखून धरलंय या कलम संघाच्या गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी भूमी 11 कलम संघाकडून आपण पाहतोय. चेंडू मात्र हवेत. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि हा झेल बाद होतोय. दुसरा धक्का लागतोय तो कारिवली संघाला. दुसरा झटका लागलाय आणि त्याच्यानंतर फलंदाज जातोय तो पप्प्या खारीक. इन नंबर 4 वरती आपण पाहतोय पप्प्या खारीक यांना. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडूंचा खेळ अद्यापही या षटकामध्ये शिल्लक असेल. संत गतीने फलंदाजी आपण पाहतोय. काहीसं रोखून धरलेलं कलम संघाचे गोलंदाज मागच्या सामन्यातील पुनरुक्ती करतायत कलम संघाचे गोलंदाज. आणि आणखीन एक धक्का आल्या पावली माघारी परततोय तो पप्प्या खारीक आणि तिसरा झटका लागतोय कारवी संघाला. डीजे नेरल गावाची मानाची पालखी घेऊन लागोपाठचे 2 धक्के देतोय तो योगेश बदे या कारिवली संघाला. ऑन हॅट्रिक वर पाहतोय आपण योगेशला. या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक संपन्न होईल का हे आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिली हॅट्रिक आपण जॅजच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि दुसरी हॅट्रिक आपण अक्षयच्या माध्यमातून खारबावच्या अक्षयच्या माध्यमातून आपण दुसरी हॅट्रिक पाहिली. चांगलं क्षेत्ररक्षण ओव्हर थ्रो. आणखीन एक एक्स्ट्रा चरपत धाव मिळते. 2 धावा या 1 शॉट. एकच धाव 1 शॉट. पंचांचा इशारा. एकच धाव या चेंडूवर येते. धाव संख्या झाली ती 14. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकामधील.
जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय निर्धाव, दुसरा षटकही संपतोय, धावसंख्या मात्र स्थिरावलेली 14 या आकड्यावर. 4च धावा खर्च केल्यात या योगेशने आणि 2 मात्र अमूल्य गडी बाद केलेत. 2 षटक संपलेत, 3 बाद 14. डीजे जरा लक्ष असू द्या. शेठ तुम्ही मी तुमच्या साहिल बदेला आपण पाहतोय तिसरं षटक या बारवी हिल्स स्टँड बारवी हिल्स कडून पाहतोय आणि पहिला चेंडू निर्धाव टाकतोय तो साहिल बदे. पंकज आणि योगेशच्या पावलावर पाऊल ठेवत चांगली गोलंदाजी आपण या साहिलच्या माध्यमातून सुद्धा पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर धावसंख्या मात्र कोणताही बदल होत नाही. पंच आमच्याकडे होत्या, दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. वाईट चेंडू, अवांतर धाव, अवांतरच्या रुपयात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 15 धावा. तिसरा चेंडूचा खेळ, दुसरा चेंडूचा खेळ होतोय. बॉलच बॅक ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव या चेंडूवर सुद्धा येते. धावसंख्या झाली 16. 2 चेंडूंचा खेळ, 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या तिसऱ्या षटकामधील 4 षटकांचा सामना आपण दुसऱ्या फेरीतील पाहतोय. कारिवली विपक्ष कळम संघाने नाणेफेक जिंकून आमंत्रित केलं कारिवली संघाला फलंदाजीसाठी आणि आपला कर्णधाराचा डिसिजन जो निर्णय होता तो सार्थ ठरवतात ते गोलंदाज. आता मात्र गोलंदाजाला दृष्ट लागली की काय, या चेंडूवर येतोय या सामन्यातील पहिला खणखणीत असा षटकार. कमबॅक पाहतोय आपण. साहिलच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या मात्र 22 धावांवर. मागच्या चेंडूवर आपण गणगीत असा षटकार पाहिला. तो विवेक नाईकच्या बॅट मधनं असे काही आणखी चांगले फटके मारावे लागतील या विवेकला. आणखीन एक गगनभेदी षटकार पाहतोय आपण या विवेकच्या माध्यमातून. धावसंख्या होते ती 28 धावा. चला चेंडू मिळालाय.
चांगला षटकार, 2 षटकार, दुसरा हा षटकार विवेकच्या बॅट मधून पाहतोय. धावसंख्या झाली ती 28 धावा. काहीस महागडं षटक ठरतंय ते साहिलचं. चांगली सुरुवात साहिलने केली होती. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर एक अवांतर धाव, नंतर एक धाव, नंतर षटकार, पुन्हा निर्धाव आणि आता षटकार. कट करण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळतायत. वाईट चेंडू, आणखीन एक धाव येते अवांतरच्या रूपामध्ये. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली 29 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना या कारिवली संघाची. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या त्या पंकज बदेच्या. नंतर योगेश बदे चांगलं षटक राहिलं, 4 धावा आल्या आणि 2 गडी बाद केले. मात्र काहीसं महागडं षटक साहिलचं आपण पाहिलं, ज्या षटकामध्ये 15 धावा आल्या. धावसंख्या झाली ती 29. 3 गडी बाद झालेत अद्याप या कारिवली संघाचे. चौथ्या षटकाची चांगली सुरुवात आपण पाहतोय जयेशच्या माध्यमातून. षटकार येतोय, धावसंख्या फ्लाय होते. धावसंख्या होते ती 35. खूपच चांगला नेत्रदीपक फटका आपण या जयेशच्या बॅट मधून पाहिला. सलामीला आलेला फलंदाज जयेश काहीसा शांत होता, सरळ फटका मारताय आणि या चेंडू सुद्धा 4 धावा येत आहेत. सलामीला आलेला फलंदाज काहीसा 3 षटक शांत होता. मात्र हाणामारीचं जे षटक ओळखलं ते शेवटचं षटक, चौथ्या षटकामध्ये मात्र चांगली सुरुवात आपण या जयेशच्या माध्यमातून पाहिली. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार आला. 2 चेंडू 10 धावा वसूल केल्या आणि धावसंख्येला नेऊन ठेवलं 39 धावांवर. अद्यापही या पहिल्या सत्रामधील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती धावा जयेश आपल्या संघासाठी बनवेल हे पाहायचं उत्सुकता असेल या प्रेक्षकांना. चांगली सुरुवात पहिल्या 2 चेंडूवर जयेश कडनं आपण पाहिली. चौथ्या षटकात आपण प्रसादला पाहतोय. लोअर फुलटॉसचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र गोलंदाजाकडनं होती चूक. चेंडू पकडला असता तर फलंदाज विवेक बाद झाला असता. मात्र
गचाळ पण पाहायला मिळाला आणि या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण झाल्या. धावसंख्या झाली 41 धावा. तिसऱ्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आला आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं त्या खेळाडूकडनं. रमेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. चांगला थ्रो सुद्धा होता. पुन्हा खोदून काढलाय. आता मात्र धावबादच्या रूपात विवेकला परतावा लागेल आणि चौथा धक्का 42 धावसंख्येवर लागतोय तो या कारिवली संघाला. पाहतोय चांगली फलंदाजी जयेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. लोअर फुल टॉसला चांगलं कन्वर्ट केलंय. आणखीन एक धमाकेदार षटकार आपण पाहतोय. धावसंख्या होते ती 48. 4चेंडूत 19 धावा खर्च केल्यात या प्रसादने. आणखीन एक चेंडू मारण्याचा प्रयत्न होता अयशस्वी राहतोय. बॅट कटी. आणखीन एक धाव. 49 धावा. 50 धावांचं आव्हान असेल तर या कळम संघासमोर. चांगलं पहिलं 2 षटक चांगले फेकल्यानंतर काहीसं दमदार कमबॅक आपण कारिवली संघाकडून पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यानंतर
जातील. दोन्ही संघ तितकेच तगडे आहेत आणि दोन तगड्या संघांदरम्यान उत्तम दर्जाची लढत आपल्याला पाहायला मिळेल. अथांग महासागरावर अवतरले क्रिकेटचं हे भव्य दिव्य तारांगण. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल. निस्सीम प्रेमाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि आयोजकांच्या जादूहीन मेहनतीने साकार झालेलं हे क्रिकेटचं नंदनवन सरपंच चषक 2025. सांदप गावाची ही चंदेरी आणि सोनेरी सफर साध्य करणारी ही आपण दमदार आपण स्पर्धा एन्जॉय करतो. कुठल्याही प्रकारे या स्पर्धेला गालबोट नाहीये. काटेकोर पद्धतीच्या उपाययोजना संपूर्ण स्पर्धेमध्ये आखल्या जात आहेत. यामध्ये संपूर्ण आयोजकांची प्रचंड मेहनत आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी जनवान क्रिकेट संघ चांदप आयोजित सरपंच चषक चांदप ही आपण वेगळी अशी झलक या स्पर्धेची पाहू शकता. अगदी बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 ला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि रविवारी सुपर संडेला दिनांक 28 तारखेला या स्पर्धेचा परिसमाप्तीचा कालखंड आहे. आधी सांगता सोहळा तुम्हाला एन्जॉय करता येईल. सर्व पाहुण्यांचं आणि क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक राजा या स्पर्धेमध्ये जॉईंट होतो. ग्रामीण टेनिस cricket.in लाईव्हच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग घर बसल्या या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतोय त्याचंही मी मराठी समालोचक रोशन पाटील शिरोली पनवेल रायगड आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आधी खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जिथे 49 गाठताना पाहिलं. फलंदाजी करणाऱ्या टीम मनीष 11 जय बजरंग कारिवली या टीमला आणि आता उत्तरार्धामध्ये जय ताडोबा 11 कळम या संघासाठी एक मोठं शिवधनुष्य आहे आणि ते निश्चितच पेलावं लागेल. भूमी 11 याही नावाचा शिक्कामोर्तब या संघापुढे आहे आणि क्रिकेटच्या रणभूमीमध्ये एक दमदार सामना सध्य घडीला घडताना पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती अटॅकिंग क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न राहिला. सातत्य पाहुण्यांचं आगमन होत. जगनजी आगान उपसरपंच महोदय चोनगाव यांना विनंती आहे आपण मंचकावरती या आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत अतिथी मान्यवरांचं या रॉयल मंचकावरती आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. अतिशय थाटामाटामध्ये या स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस इथे संपन्न होत असताना सीमा रेषेच्या आतमध्ये जो माझा क्रिकेट रसिक राजा बसलाय त्यांना आयोजकांच्या माध्यमातून विनंती आहे आपण थोडं बाहेर बसायचंय. प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला. पाठमोरी आपण शतरक्षक पाहू शकता. जयेश मात्र त्या ठिकाणी सज्ज होते. स्वतः झडप घातली परंतु तात्काळ या चेंडूगणिक आपण धावी बनताना पाहिली. सीमा रेषे नजीक जो माझा क्रिकेट रसिक राजा बसलाय त्यांना आयोजकांच्या माध्यमातून फरमान आहे की आपण मागे बसावं. त्याने त्याने विनंतीचा स्वीकार केला. थँक्यू सो मच. ही तर ओळख आहे या बदलापूर परिभागातील प्रेक्षकांची. क्रिकेटला एक वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जातं, वेगळ्या पद्धतीनं जगलं जातं. बदलापूर परिभागातील जर क्रिकेट पाहिलं तर इथे श्रीमंती खूप वेगळी आहे. माणुसकीचा खजिना म्हणून या परिभागाकडे पाहिलं जातं. नैसर्गिक खाण म्हणून या परिभागाकडे पाहिलं जातं आणि टेनिस विश्वामध्ये टेनिस क्रिकेट जगताचा एक वेगळा दबदबा या संबंध परिसरामध्ये पाहतो. त्यातील आपण चांदप गाव पाहतो. अतिशय चंदेरी आणि सोनेरी आयोजनाची ही झलक आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये एन्जॉय करतो. जतीन पाटील क्रिकेट किंग स्टार केसवे ब्रँडेड षटकार. षटकार आला त्या दर्जाचा आपण बोलवाला पाहिला. चेंडूचा मेरिट पाहून हा फटका खेळला गेला. आक्रमक शैलीचे फटके खेळले जात आहेत. टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलं जातं. इटक जवाब पत्थर से आणि त्या दर्जाचे फटके सध्या घडीला हे अवगत केले जात आहेत.
स्टेप आउट होत फटका खेळण्याचा प्रयत्न नामुष्की ओढते आणि आलेला हा पहिला झटका, पहिला दे धक्का. खेळाडू पूर्णपणे कसोशीने प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. उत्तरार्धाच्या कालखंडाला आता होती सुरुवात, जिथे संघर्ष योद्ध्यांची भूमिका खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आलेला पहिला विकेट तन्मय बदेसारखा मातब्बर खेळाडू पाठमोरी आपल्याला परतताना पाहायला मिळतो. आलेला नवीन खेळाडू कलम या संघाकडून योगेश नामक फलंदाजाची पुढे वर्णी पाहायला मिळते. गावचं क्रिकेट, गावचं गावपण, गावची एकात्मता साकार करण्यासाठी दोन्ही संघ सध्या घडीला क्रिकेटच्या सारी पाठावरती आमने सामने खेळत आहेत. आम्ही स्वतःच्या नावासाठी नाही खेळत, तर फक्त आमच्या गावाच्या नावासाठी खेळतो हे दाखवून देत असताना दोन्ही संघातील खेळाडू आणि पूर्णपणे 100% एफर्ट या दोन संघातील खेळाडूंच्या माध्यमातून इथे समर्पित केले जात आहेत. परंतु आजच्या दिवसातून ट्रॉफ्यांच्या दिशेने कोणता संघ पुढे मार्गस्थ होईल, हु इज लकी गाईज, कोणता असे संघ नाही जो ट्रॉफ्यांच्या दिशेने घोडदौड करताना पाहायला मिळेल. एक चांगल्या दर्जाच्या स्पर्धेमध्ये नेहमी चांगला खेळ आज साकार करण्याचा प्रयत्न प्रत्येक संघाच्या माध्यमातून असतो. ऑन साइडला क्लिअर केलंय, क्षेत्ररक्षक तैनात, आवाक्याच्या बाहेर येतोय अजून एक बलशाली चौकार. चौकार खूप काही सांगून जातो. P1च्या पहिल्या षटका दरम्यान धावपटलावरती धावा बनताना पाहायला मिळतात. एका गडाच्या मोबदल्यामध्ये टीम जय ताडोबा भूमी 11 कलम या संघाच्या धावा पाहावयास मिळतात 13. अजून पर्यंत मोठा संघर्ष करावा लागेल. दिल्ली अजून पर्यंत दूर आहे. जो प्रवास हार्बर लाईन ने झालाय तो आता बुलेट वेगाने करावा लागेल. फलंदाजी करणाऱ्या जय ताडोबा भूमी 11 कलम या संघाला मोर्चे बांधणीला आता सुरुवात करावी लागेल. एकीचं बल इथे दाखवणं खूप गरजेचं आहे. एकट्या फलंदाजाच्या माध्यमातून सामने जिंकले जाऊ शकत नाहीयेत. संघटितपणे कला कौशल्य साकार झाला तर गावचं क्रिकेट एक आगल्या वेगळ्या उंचीवरती आपण पाहत असतो. तोच क्रिकेट दोन संघांच्या माध्यमातून सध्या घडीला साकार झालाय. P1चं पहिलं षटक हे प्रगती पथावरती आहे आणि त्यामध्ये अगदी 13 धावा आपण म्हणताना पाहिल्या. येणारा द्वितीय गोलंदाज अक्षय पाटील धावसंख्येला अक्षय लावण्याच्या प्रयत्नामध्ये प्रयत्नवादी व्हावं लागेल. उंच गुडाचा गोलंदाज आहे, चांगली उंची आहे, मजबूत खांदे, मजबूत गोलंदाजी साकार करावी लागेल. पहिला चेंडू काउंटर अटॅक, स्टँडला सलामी दागली जाते. रन आउट टॉप द पार. इट्स अ बिग हिट, 6 षटकार. काय फटके खेळले जात आहेत. गोलंदाजावरती हल्ला बोल सोडत असताना सक्षमरित्या हे फटके खेळले जात आहेत. आलेला हा षटकार खूप काही सांगून जाईल, खूप काही बल प्राप्त करून देतो. पुन्हा प्रहार केलाय क्षेत्ररक्षक तैनात, चांगली फिल्डिंग आणि पाठमोरी पकडला जाईल. दुसरा मोहरा गारद. सध्या घडीला खेळ जारी असताना परंतु अंतिम पडावामध्ये कोणता संघ भारी पडेल हे सुद्धा पाहावं लागेल. एक दमदार लढत आहे. इथून धावसंख्या जर पाहिली
तर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवरती. धावसंख्येची दरमजल पाहायला मिळते. नवीन खेळाडू दोन फलंदाज पाठमोरी परत आहेत, पंकज बदे आणि तन्मय बदे. आणि आता आलेला खेळाडू प्रसाद या फलंदाजाला साथ द्यावी लागेल. बदे परिवार सध्या घडीला फलंदाजीच्या बोलेवरती खेळत असताना जय दाडोबा भूमी 11 कळंब या संघाकडून हे षटक सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट. इथे धावा आल्या तर प्रतिस्पर्धी मनीष 11 जय बजरंग कारुली या संघासमोर दबाव छोडण्याचे प्रयत्न राहतील, परंतु सध्या घडीला काहीस पाड दोन संघांचं समतोल असल्याचं पाहायला मिळतं. जोरदार अशी आपल्याला अपील पाहायला मिळते. उत्तम रीत्या चेंडूची आपण सफर पाहिली आणि जर पाहिलं तर आधी फलंदाजाकडे आपण आक्षेप घेऊ शकत नाही. ऑफिशियल अंपायर कडे तो आपण कॉल पाहतो. दोन ऑफिशियल अंपायर आपसात चर्चा साधतायत आणि सल्ला मसलत केल्यानंतर अंतिम निर्णय खेळाडू होतोय बाद. यष्टांच्या मागे उत्तम दर्जाचा आपण झेल पाहिला. दोन्ही संघातील खेळाडू पूर्णपणे ध्येय धोरण आखत असताना अंतिम पडामध्ये कोणता संघ विजयावरती शिक्का मोहर करेल हे सुद्धा पाहावं लागेल. मोक्याच्या क्षणी विकेटचं राहिले पतन खेळाडू इथे बाद होताना पाहायला मिळतो. नुकताच प्रसाद बदे हा खेळाडू भोपलाईनं फोडता तंबूच्या दिशेनं परतलाय. आलेला नवीन खेळाडू साहिल एक अष्टपैलू गुणवान खेळाडू म्हणून या खेळाडूची एक वेगळी झलक आहे आणि ती नेहमीच वेगळी छाप सोडणारा हा खेळाडू. साहिल एक वेगळी फाईल इथे ओपन करायची आहे, परंतु फर्स्ट स्लिप मधून फटका दाखवायचा होता आणि अशा रीतीनं इथे पाहू शकता या स्पर्धेतील ही तिसरी विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील दुसरी राहिली आहे. आज चांगल्या दर्जाचा खेळ राहिलाय. फटकेबाजी करणारा फलंदाज पुढे सरकताना पाहायला मिळेल. नाव आहे संदेश बदे. एक वेगळा संदेश प्रतिस्पर्धी संघाला द्यावा लागेल, परंतु गोलंदाज अक्षय पाटीलचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कौतुकास्पद गोलंदाजीचं विवरण या गोलंदाजाकडून साध्य झालंय. अगदी मुकीची विचार केला पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर या गोलंदाजानं उत्तमरित्या हे षटक हाताळले. चेंडू क्रमांक 5. ओहो अजून एक येईल का? ओहो सुंदररित्या फिल्डिंग आखली आहे. क्रिकेट रसिक राजा त्या ठिकाणी सज्ज आहे आणि त्यांचा इशारा येतोय षटकार. षटकार अलीकडच्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिल्या पावसाच्या हलक्या आणि जोरदार सरी आणि त्यातल्या त्यात आतुरता होती प्रत्येकाच्या उरी आणि अशा रीतीने क्रिकेटमय झाली आहे ही चांदप नगरी. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 वरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रहार करण्याच्या प्रयत्नात बेतात असलेला खेळाडू डॉट बॉलची इथे परिसमाप्ती राहिली आणि अशा रीतीने पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा लागतायत. धावपटलावरती एकूण धाव संख्या 25. उत्तरार्धामध्ये बनवायच्यात 50. येणारे अवघे
12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी सुद्धा 25 धावसंख्येची आवश्यकता. याच्यात 25 पहिल्या 12 चेंडू मध्ये बनल्या 25. सामन्याचं पारड सध्या घडीला समतोल असल्याचं पाहायला मिळतं. क्रिकेटमय हे वातावरण इथे प्रस्तावित होत असताना कळाकडा क्षेत्रामध्ये चांदप गावची एक प्रामुख्याने ओळख पाहतो. राजकीय क्षेत्रामध्ये तरबेज नेते मंडळी या गावातून बिलॉंग करतायत आणि निश्चितच त्यांच्या पदभारानं या स्पर्धेचं नामकरण सुद्धा पाहायला मिळतं. लोकनियुक्त सरपंचांच्या पदभाराने या स्पर्धेचं आपल्याला नामकरण आहे. सरपंच चषक 2025 अनेक वर्षांची परंपरा अविरतपणे जारी असल्याची पाहायला मिळते आणि स्पर्धेचा सातत्यता राखणं हे खूप कठीण असतं आणि त्यामध्ये हे शिवधनुष्य चांदपकरांच्या माध्यमातून राहिले. गावच्या प्रथम नागरिकाचा सन्मान हा अख्ख्या गावाचा सन्मान असो हे त्यांनी हेरले आणि तेच पाहता अगदी या सरपंच चषकाची एक वेगळी मैफिल इथे पाहायला मिळते. म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन राजेशाही थाटात या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. 12 चेंडू 25 समीकरण. पहिला बॉल गुडघे वाकपत खेळण्याचा प्रयत्न परंतु निश्चितच व्हाईट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळणे. अलीकडच्या कालखंडामध्ये डॉट बॉलचं सत्र जारी होतं परंतु या क्षणी मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतो. जयेश माद्रेच्या माध्यमातून एक अष्टपैलू गुणवान खेळाडू स्वतः सरसेनापती संघनायक जयेश माद्रे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो. आपल्या खांद्यावरती दारूमदार घेतली हे षटक या संघासाठी तितकंच इम्पॉर्टंट. ओहो नकल बॉल सफर गेलाय. योग्य शक्कल योग्य अक्कल वापरली मित्रमंडळी. शक्तियुक्तीचा भडीमार अंतिम पडामध्ये जयेश माद्रेच्या माध्यमातून राहिले. नाव मध्ये जय हा शब्द दडलाय आणि जय जयकार करणारी ही गोलंदाजी जयेश माद्रेच्या माध्यमातून इथे आखली जाते. अलीकडे वाईट बॉल पाहिलं परंतु इथे नक्कल बॉल असा असतो की कधी हल्ला होऊ शकतो. जोपर्यंत फलंदाजाचा माइंड हा रेड केला जात नाहीये तोपर्यंत असे चेंडू सफर होत नाहीये. परंतु इथे स्ट्रॅटर्जी खूप वेगळी आहे. डायरेक्टली इथे घडामोड काय घडली आहे. जलद गतीने धावा येत आहेत आणि अशा रीतीने जर पाहिलं तर जलद गतीने धाव येत असताना व्हाईट बॉल बॅटची मागणी केली जाते. व्हाईट प्लस 2 रन्स 3 रन्स ऍड होतील. तिहेरी धाव येताना पाहिली आणि अशा प्रकारे धावा खर्चिक झाल्या तर डोकेदुखी ठरेल. गोलंदाजी करणाऱ्या मिनिश 11 जय बजरंग कारिवली या संघासाठी विजय जर पाहिला तर सामना सध्या घडीला समतोल स्थितीमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. सामना कधी कोणता संघ जिंकू शकतो बॅलन्सिंग ही मॅच पाहायला मिळते. एखादा मोठा फटका सामन्याचं प्रतिबिंब ठरवेल तर 1-2 विकेट कोसळल्या तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा घर वापसी करताना पाहायला मिळेल. निश्चितच मिनिश 11 जय बजरंग कारिवली परंतु फटकेबाजी जर पाहिली तर चांगली पाहायला मिळते. जय ताडोबा भूमी 11 कलम जगन्नाथ यांच्या माध्यमातून या संघाला पाक केले आणि जगन्नाथ एक मोठं नाव आहे. त्यानंतर जर पाहिलं ग्रामीण भागाचे धडाकेबाज नेतृत्व सागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महोदय सन्माननीय नंदूदादा भंडारी यांचे ते शुभागमन होते. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. आक्रमकरित्या फटका आला रे आला. अजून एक फटका आला. अजून एक षटकार आला आणि इथे पाहुण्यांचं शुभागमन होतोय. ग्रामीण भागाचे धडाकेबाज नेतृत्व सन्माननीय दमदार नेते सागाव ग्रामपंचायती माजी सरपंच नंदूदादा भंडारी आपलं मनपूर्वक स्वागत. आता समीकरण जर पाहिलं तर संघ अगदी 35 या धाव संख्येवरती आणि आता 10 चेंडूंमध्ये बनवायच्या 15 धावा. फलंदाज दाखवून देतो संदेश मध्ये
जो 6व्या क्रमांकावरती आलाय आणि त्यानं दाखवून दिलंय जेव्हा सगळे मागे सरकतात तेव्हा पुढे येऊन जबाबदारी घेणं हे सर्वात मोठं नेतृत्व असतं आणि तो नेतृत्व गुण सध्या घडीला संदेश बदे हा साकार करतो. 3 चेंडू मध्ये 12 धावसंख्येचं योगदान. मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत. एकच वादा नंदूदादा भंडारी आपलं सहर्ष स्वागत आहे. व्हाईट बॉल डोकेदुखी ठरेल. जयेश मात्रेनं जी करामत केली आहे अलीकडे जर पाहिलं तर डॉट बॉलचं सत्र जारी होतं त्यात आलेली तिहेरी धाव नुकता आलेला षटकार आता पुन्हा एकदा व्हाईट बॉल ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली जाईल. संघाचा संघनायक संघाचा सरसेनापती आणि महानायकाची भूमिका इथे साकार करायची असेल तर तीक्ष्ण धारदार गोलंदाजीचं विवरण इथे साकार करायचं जयेश मात्रेला. संघ जाऊन पोहोचतोय 36 या धावसंख्येवरती. ओहो कॉपी बुक स्टाईल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून फटका टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग टीम कारिवली संघासाठी तारक नसेल तर मारक आहे. वन रन शॉट अजून एक अपुरी धाव. अलीकडच्या इनिंग मध्ये तेच घडलं आताही तेच घडतंय. एक धाव अपुरी काढली जाते. एक धाव अपुरी म्हटलं तर एक्स्ट्रा एनर्जी ही व्यतीत होते. आजच्या दिवसामध्ये 2 वेळा हे घडले असं खूप कमी वेळा राहिले परंतु आज ते घडले. लेझी क्रिकेट अगदी सीमा रेष आपण रेषेनजीक आपण फलंदाज जाताना पाहिले पॉपिंग क्रीज नजीक परंतु बॅट आतमध्ये सरक नाहीये. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. ही सर्वात मोठी डोकेदुखी आहे आणि एका धावेने जेव्हा सामना परास्त होतो तेव्हा ही एक चूक किती महागडी ठरते ही आपण अनेक वेळा पाहिले. 9 चेंडू 12 समीकरण. व्हॉट अ मॅच. धक्कादायक प्रयत्न केले जात आहेत जयेश मात्रेच्या माध्यमातून. अजून एक खराब बॉल. व्हाईट बॉलची पुन्हा एकदा सरबती आहे. आलेली ही 1 रन खूप फलदायक ठरली जाईल. आता 9 चेंडू 11चं समीकरण. सामना होता कुठे सामना आला कुठे. पहिल्या 12 चेंडू मध्ये बनल्या 25 आणि आता 12 चेंडू मध्ये बनवायच्यात पुन्हा एकदा 25. समीकरण येऊन टेपते 9 चेंडू 11. विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न जय तडोबा कलम भूमी 11 कलम या संघाकडून चांगली खेळी आखली जाते. प्रहार दमदार शानदार बादशाही फटकेबाजी डीप विकेटच्या ठोक्यावरून हा षटकार. इथे आखले जातात 5 धावसंख्येची अजून पर्यंत आवश्यकता आहे आणि त्यातील हा डॉट बॉल मॅच बनवू शकते. गोलंदाज जयेशने दाखवून दिले की माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये कुवत आहे, माझ्यामध्ये पोटेन्शियल ठासून भरले आणि हे पाहता अगदी अंतिम पडामध्ये या गोलंदाजाने आपल्या संघासाठी उत्तमरित्या अंतिम पडामध्ये हे षटक हाताळलं जातं. गोलंदाज पुन्हा एकदा जयेश मात्रे. 9 चेंडू सफर केले आणि हा 9 बॉल. अगदी 10 चेंडू सफर होत आहेत. अजून एक चेंडूची वाट पाहिली जाईल म्हणजे 12 चेंडू तर टाकावेच लागतील कारण एक चेंडू टाकला तर अगदी 2 षटकांनी एवढं एनर्जी या गोलंदाजानं खर्च केली. 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. गुणसंख्या लेखनाच्या रकान्यातील आता कोडे संपलेत, रकाने संपलेत आणि अशा रीतीने पाण्याची मागणी केली जाते आणि आता समीकरण पाहायला मिळेल 6 चेंडू 4. मॅच अजून बनू शकते. डीजे
खरं सामन्याचं जर पारडं पाहिलं तर समतोल स्थितीमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. इथून कोणी जिंकू शकतो. सुरुवातीचे पहिले 3 चेंडू जर धाकड राहिले मनीष 11 जय बजरंग कारिवली या संघाचे तर निश्चितच इथे सामन्यावरती पुन्हा एकदा वरचढ कामगिरी करण्याचे इरादे हे स्पष्ट केले जातील कारिवली संघाच्या माध्यमातून. पुढच्या मॅच मध्ये बक्षिसांचा धमाकाही पाहायला मिळेल. सध्या नाही, नंतर अनाउन्समेंट केली जाईल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 चेंडू 4, 6 चेंडू 4. विरुपंथी स्टाईल फटका प्रेक्षक नाचतायत आणि इथे सामना जिंकलाय टीम जय ताडोबा भूमी 11 कलमनं आणि ते तात्काळ टॉस केला जाईल. त्वरित टॉस साठी या. संगणक अस्सल नोंदणी करू नका. आपण पहिल्यांदा टॉस साठी या. आयोजकांची प्रचंड मेहनत आहे. तर या लढतीचा मानाचा सन्मान करी संदेश